जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन अंतर्गत सर्व योजनांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले। जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समिती सभापती चेतन सिंह केदार सावंत, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती, जिल्हा परिषद सदस्या गीतांजली साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या वंदना कांबळे, सदस्य सन्मुखी कोरके, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिश्चंद्र सप्ताळे यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते। बैठकीत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत सर्व योजनांची आर्थिक भौतिक प्रगतीचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला। 2.0 ते 100 सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे योजना, यामध्ये 0 ते 100 सिंचन क्षमतेच्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कामी हाती घेण्यात येत आहेत। यामध्ये जिल्हा परिषद उपकर, पाझर तलाव व गाव तलाव दुरुस्ती, अटल भूजल योजना, जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना, सन 2025-26 आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल घेण्यात आला। सदर सर्व योजनांची कामे जलद गतीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।